मित्रांनो, आज आपल्या शेतात ठिबकच्याद्वारे खत सोडण्याचं नियोजन आहे. आपला मक्का आता हा तुऱ्यावर आलेला आहे आणि आता कंस पडायला सुरुवात झालेली आहे कुठं कुठं. तर हे शेवटचा डोस देत आहे आणि आता हा शेवटचा डोस आपण 1 थैली पोटॅश आणि 1 थैली युरिया असं मिक्सचर केलं आहे. या ड्रममध्ये आपण टाकलं आहे. आता याच्यात पाणी सोडू आणि मिक्स करून घेऊ. आता हे आमचे नारायण भाऊ आहेत. हे आता जे ठिबकद्वारे आपण खत सोडतो त्याच्यासाठी आपण हे मशीन बनवलेली आहे, व्हेंचुरी. तर याच्या सहाय्यानं आपण ठिबकचं खत सोडत असतो. तर हे नारायण भाऊ आता फिटिंग करून दाखवतात तुम्हाला कशा प्रकारे फिटिंग होते याची. मधात हे काही जास्त जुगाड करायची गरज नाही. हे फक्त एक बेंड खोललं मधात की इथे जोडून टाकायचं. ते नको लोटू तिकडे नारायण भाऊ, याला इकडे घ्या लागला. तर हे थोडीफार ॲडजस्टमेंट केली की आपलं प्रॉपर दाखवत जाईल तुम्ही कसं. आता हे जोडून घेत आहेत नारायण भाऊ. नारायण भाऊ तिकडलं ते बंद होतं. काही प्रॉब्लेम झाला. हे आता आपला पूर्ण सेटअप तयार झालेला आहे. आता मोटर सुरू करू आपण आणि आधी ड्रममध्ये पाणी करून घेऊ. पाणी टाकून हे जे खत आहे मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर या ड्रममधलं पाणी नळाद्वारे सोडून देऊ. नारायण भाऊ, तुम्ही मशीन सुरू करता का? तर आपण हा बघू शकता, हा आपला मक्का आहे. हा SRT पद्धतीचा मक्का आहे आणि 2 शेत आहेत. हे पूर्ण 6 एकर आणि हे 2 एकर शेत आहे इकडचं. तर हा जो मक्का दिसत आहे आपल्याला, बघू शकता, हा धुरा आहे मधातला. हा धुरा आहे आणि हा धुरा आहे आणि हे 2 शेत आहेत. हे 6 एकर शेत आहे, हे 2 एकर आहे. हा अगोदरचा मक्का आहे जो आपल्याला मोठा दिसत आहे मक्का. हा अगोदरचा मक्का आहे. हा मक्का आता तुरेवर आलेला आहे. आपल्याला तुरं दिसत असतील किंवा नाही, तिथं मागच्या साईडला तुरं लागलेलं आहेत. कणसेवर आलेला आहे मक्का म्हणजे. आणि हा आमचा 6 एकरातला मक्का आहे. हा नंतर लावलेला आहे. हा मक्का याची पोझिशन बघू शकता, लहान आहे. तर आज जे नियोजन आहे आमचं खत सोडण्याचं नियोजन चालू आहे. व्हेंचुरीच्या द्वारे म्हणजे पूर्ण या जे मोठा अगोदरचा मक्का आहे 2 एकरातला, त्याला आपण खत सोडत आहे आणि त्याला आपण ठिबकची नळी टाकलेली आहे. ठिबक नळी हे बघू शकता आपण, ठिबकची नळी टाकलेला आहे याला. आणि ठिबकच्या याच्यामध्ये आतमध्ये जाण्याचं काम नाही. पूर्ण आपण जे खत आहे ते ठिबकच्या सहाय्याने सोडणार आहोत. आणि खत जे आहे आपले इन्स्टंट खत लागणार आहे. म्हणजे खत लागायला कमीत कमी 30 दिवस लागतात. पण हे जे वॉटर सोल्युबल आपण खत आणलं आहे, हे खत आपण पूर्ण पाणीद्वारे याच्यात, आता हे मोटर आपली चालू झालेली आहे बघू शकता आपण. इथं पाणी उडत आहे ठिबकमधून. आणि हे जे आपलं यंत्र आहे, आपण हे जुगाड यंत्र म्हणू शकतो याला. आपण हे जुगाड तयार केलेलं आहे, याला व्हेंचुरी असं म्हणतात. तर हे व्हेंचुरी पहिलं जे आहे, हे कनेक्शन जे आहे, हे कनेक्शन आपण इथं डायरेक्ट जोडलेलं आहोत. तर आता याच्या मधामध्ये आपण हे व्हेंचुरी जे आहे फिट केलेली आहे सेंटरमध्ये. आणि या व्हेंचुरीच्या सहाय्याने आपण खत सोडणार आहोत. त्याच्यासाठी आपण या टाकीमध्ये युरिया आणि पोटॅश टाकलेला आहे.